नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज राज्यात सांगायचं झालं तर राज्यात मात्र 18 तारखेच्या नंतर परत काय होणार आहे, आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे. बीड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात, कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला. फक्त ह्या 5-7 जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नाही. या सगळ्या शेतकऱ्यांचं कापसं सुकायले, सोयाबीन सुकायले. बाकी राज्यात इतरत्र सगळीकडे पाऊस आहे. फक्त परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव, लातूर, नगर जिल्ह्याचा काही भाग, कडाष्टीचा काही भाग, या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे. तर त्यांच्यासाठी खास करून आज आनंदाची बातमी, 16-17 तारखेच्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे म्हणून हा लक्षाचा. खूप मोठा नसणार आहे, पण शेतामधून पाणी बाहेर निघेल, थोडं पेंडवालता होईल, कुठं रिमझिम पण हे लक्षायचं. पण त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर काय होणार आहे, 18 तारखेच्या नंतर, 18 जुलैच्या नंतर काय होणार आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे. त्याच्यामुळे परत म्हणजे सीमाला, महाराष्ट्राची सीमालगत कोणते लातूर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर जत तालुका, धाराशिव, लातूर, बीड, परभणी या भागात परत मग 18च्या नंतर परत पावसाला पोषक वातावरण होणार आहे. आणि मात्र जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात राज्यात परत मोठा पाऊस येणार आहे. आणि तो सगळ्यात जास्त पूर्व विदर्भात पडणार आहे, पश्चिम विदर्भात पडणार आहे. आणि त्याचा पाऊस पुन्हा मराठवाडा इकडे येणार आहे. त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ. पण राज्यात मात्र सध्या तरी आता म्हणजे आज 16 जुलै